ओम सद्गुरुनाथ संत काळेश्वर महाराज की जय. सजयति सिंदूर वदनो देवो यत्पाज पंकज स्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नां. या कुन्देन्दुशाहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या विना वदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभुदेवीर्देवे सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निहाशेष जाळ्यापः. मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिमा. यत्कृपातमहं वन्दे परमानन्द माधवम्. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरुम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमः परमकल्याणं नमः परममङ्गलं वासुदेवाय शान्ताय यदुनां पतये नमः. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री देवाय नमः. ओम श्री गणपते बुद्धिदायका सकळ विद्यांच्या नायका. नमस्कार तुझे का करते आरंभी सर्वही. त्रिपुराचे वधा लागुण शिवे केले तुझे ध्यान. करावया बली बंधन वामन ध्याता जाहला. सृष्टी करिता चतुरानन आधी करी तुझे ध्यान. पृथ्वी धरावया लागुण शेषदाता जाहला. महिषासुराच्या वधा प्रती तुझ ध्याती झाली पार्वती. मुक्ती कारणे निसृती सिद्धी दिकी ध्यायले. विश्वाच्या जया लागुण बदल तुझे करी ध्यान. त्या तुझ साष्टांग नमन माझे असो सर्वदा. मज बुद्धी देऊनी रम्य तू वदवावे देवी महात्म्य. तुझे देवा गुणगम्य ब्रह्मादिक वर्णिती. नमो शारदे ब्रह्मनंदिनी तू सर्व विद्यांची स्वामिनी आणि ब्रह्मादिकांची जननी. प्रणव रूपिणी तुझ नमो. तू मुकाशी करशी वाचाळ पंगुशी लंगविशी अचळ. ऐशी तुझी कृपा सबळ महाविष्णू तुझ नमो. ब्रह्ममुखी सरस्वती तू स्थापिली निसृती. तेव्हा ब्रह्मा वेदा प्रती. तेव्हा ब्रह्मा वेदापती उच्चारिता जाहला. म्हणजे ब्रह्मदेवाच्या मुखामध्ये सुद्धा विष्णू भगवंतांनी सरस्वतीला स्थापित केली. त्याच वेळेस ब्रह्माच्या मुखातून वेद निर्माण झाले आणि या सृष्टीला प्रारंभ झाला. शिवसूर्य शक्ती गणपती विष्णू तुझे झालाशी निसृती. हे सगळे अवतार कोणाचे आहेत? श्री नारायणाचे आहेत, विष्णू भगवंताचे आहेत.
तुझी पंचायतन कृती तुझ लागे नमन सो. श्री दत्त वशिष्ठ वाल्मिक व्यास नारद शुकादिक पंचायतन भक्तानेक याशी नमन सर्वदा. आणि नारायण हे महाविष्णू हे सर्व तुझेच अवतार आहेत आणि ह्या सर्वांना आमचं नमन आहे म्हणजे नमस्कार आहे आणि तो तुझ्या चरणापर्यंत येत असतो. असो जिचा हा ग्रंथ जाण त्या देवीशी करुणी नमन. ज्या भगवती मातेचा ज्या दुर्गा मातेचा हा ग्रंथ आहे ही पोते आहे तिला नमन केलेलं आहे. करतसे ग्रंथारंभ प्रेम भावे करुनिया. ग्रंथ लेखक आणि ग्रंथ वाचक आणि ग्रंथ ऐकणाऱ्या श्रोते जनांना प्रथम नमन केलेलं आहे. यामध्ये श्रोत्यासी नमस्कार माझा सो निरंतर सर्वत्र होणे सादर न्यूनते पूर्ण करावे. म्हणजे हा ग्रंथ माझ्या हातून पूर्ण होऊ दे आणि नंतर वक्ते वाचकाच्या हातून हा संपूर्ण वाचला जाऊ दे आणि श्रोत्याला हा संपूर्ण ग्रंथ ऐकायला मिळू दे अशी सर्वांनी भगवंताला प्रार्थना केली आहे. द्वापारी नैमिषारण्ये जाण. द्वापार युगामध्ये नैमिषारण्यामध्ये सूत सांगे शौनकाला गुण. सहस्र वर्षे सत्र करुण ऋषी सर्व ही ऐकती. आणि ज्यावेळी ही कथा द्वापार युगामध्ये मोठे महान संत सांगत होते त्या टायमाला सर्व संत ऋषी हे ऐकत होते. तेव्हा निर्विघ्न व्हावे म्हणून. आणि मी सांगतोय हे सर्व लिखित व्यवस्थित लिखित झालं पाहिजे म्हणून आधी आधी व्हावे मरण मूर्तिमंत काळ मृत्यू वश करुण बैसविला ऐकावया. आणि ऐकणाऱ्यापैकी आणि सांगणारा ह्यातला कुणीही माणूस मृत्यू पाहू नये म्हणून साक्षात यमधर्म म्हणजे सर्वांचा काळ ह्यांनाच ऐकायला बसवलं. प्रज्ञजुहा समाथर्वणा या चौवेदांचे तात्पर्य जाण त्याचे ठाई परम निपुण शौनकाधिक सर्वही. आणि हे जे शौनक म्हणून जे ऋषी होते ते सर्वांपेक्षा फार बुद्धिमान होते. आयुर्वेद धनुर्वेद ज्योतिर्वेद गंधर्व वेद हे चारे उपवेद प्रसिद्ध यांचे जाणते सर्वही. आणि आयुर्वेद धनुर्वेद ज्योतिर्वेद आणि गंधर्व वेद हे चारही वेदांचं त्यांना पठण होतं त्यातली माहिती होती. वेदांत न्याय मीमांसक तर्क नैयायिक चार्वाक अहिंसा शास्त्रे मुख्य यांचे ज्ञाते सर्वही. आणि सांगायचं तात्पर्य असं की हे जे सप्त ऋषी होते हे सर्व कसे होते. शौनक म्हणजे कसे शौनकादी जे मुनी म्हणतात हे सप्त ऋषी होते. त्यांना सर्व वेदासह सर्व ज्ञान प्राप्त होत होतं आणि ते सर्व ज्ञान जगाला वाटत होते. व्याकरण सांख्य योग देख शिल्प सुपकाम कोक वैद्यक पतंजली धर्मैक ही उपशास्त्रे जाणावी. आणि उपशास्त्र म्हणजे कोणती. व्याकरण सांख्ययोग शिल्प सोप काम को वैद्यक पतंजली आणि धर्मैक ही उपशास्त्र आहेत.
वेदशास्त्री परमकुशल शौनकादी ब्राह्मण सकळ सूत्रभाष्य करते केवळ ऐसे सर्व हे मिळाले. आणि हे ब्राह्मण शौनकादी म्हणून हे ब्राह्मण जे होते हे सर्व एकत्र जमले. ते सुताशी करीती प्रश्न तू व्यासांचा शिष्य जाण व्यासे सर्व पुराणे करुण तुझ लागी उपदेशिली. आणि जे कथा सांगतायत त्यांना व्यासांना असा प्रश्न केला, व्यासांचा शिष्य जाण व्यासे सर्व पुराणे करुण तुझ लागी उपदेशिली. असं व्यासांच्या शिष्याला हे ब्राह्मण बोलत आहेत की व्यासाने तुम्हाला हे सर्व काय शिकवलं आहे, सांगितलं आहे. भविष्योत्तर भागवत मत्स्य मार्कंडेय निसृत वराह वायो वामन सात विष्णु पुराण आठवे ब्रह्मांड पुराण ब्रह्मा पुराण ब्रह्म वैवर्त नारद जान लिंग पद्म अग्नि पुराण कुर्म स्कंद 17 18 ते गरुड पुराण. बघा गरुड पुराणाचा नंबर 18. जे आपण जे म्हणतो 18 पोथी पुराण आम्ही वाचले किंवा 18 पोथी पुराण आहेत, तर 18 पुराण हे गरुड पुराण आहे शेवटचं. यानंतर पुराण नाही. यानंतर फक्त परमेश्वरांना नामस्मरण करायचं. 18 ते गरुड पुराण याचे ठाई तू परम निपुण उपपुराणांचे ही ज्ञान तुझाशे सर्व हे. आणि ह्या 18 पोथी पुराणाची उपपुराण जे आहेत त्यांचंही ज्ञान तुला व्यासाने दिलेले आहेत. असं ब्राह्मण लोक कुणाला म्हणतायत? व्यासाच्या शिष्याला म्हणतायत. शिव नारसिंह संत कुमार भार्गव वा वशिष्ठ माहेश्वर सौर नारदीय पराशर दुर्वास कापिल करावे औषणस मानव वारुण सांबनंदी आदित्य जाण तुलसी गणेश देवी पुराण कालिका पुराण 21. आणि कालिका पुराण सुद्धा आहे. गणेश देवी पुराण आहे. देवी भागवता रेणुका जाण 23 उपपुराण. हे उपपुराण आहेत. 18 पुराणांचे उपपुराण आहेत. सांगता झाला शी पुराण आम्ही तुझ्या मुखे श्रवण केले बहुत ग्रंथाचे. तुझ्या मुखातून तुझ्या तोंडून आम्ही सर्व भरपूर 18 पुराणे ऐकत आलो, उपपुराणे ऐकत आलो. व्यासांचे आज्ञे करुण तू सांगता झालाशी पुराण आम्ही तुझ्या मुखे श्रवण केले बहुत ग्रंथाचे. आम्ही जे जे केले प्रश्न ते केले शे निरूपण आता श्रीदेवी महात्म्य जाण आम्हाला घे सांगावे. आम्ही तुम्हाला जेवढे प्रश्न विचारले तेवढ्या प्रश्नांची तुम्ही आम्हाला उत्तरं दिली. आता आम्ही तुम्हाला देवी महात्म्य या ग्रंथाबद्दल विचारणार आहोत. त्वाजी जी महात्म्य सांगितली ती ऐकून तृप्ती झाली. आणि जेवढे महात्म्य जेवढे ग्रंथ पोथीपुराण तुम्ही आम्हाला सांगितले तेवढे आम्हाला आवडले आणि आमचं मन शांत झालं. आता देवी महात्म्य उरली श्रवणेच्छा आमुची. आणि देवी महात्म्य ऐकण्याची आमची इच्छा आहे, श्रवण करण्याची आमची इच्छा आहे. आदिमाया प्रणव रूपिणी आजी अनंत शक्तींची स्वामिनी जी अनंत अवतार घेऊन भक्ता प्रती रक्षितशी. श्री विष्णूंच्या देहापासून महाकाली अवतार घेऊन मधुकैटभ दैत्य मर्दन विष्णू हस्ते करविले.
हा देवीचा प्रथम अवतार, सांगा मयाचा विस्तार. द्वितीय अवतारी महिषासुर, महालक्ष्मीने मारिला. आणि हा पहिला अवतार आहे. देवी महात्मा हा पहिला अवतार आहे. कैटभ दैत्याचं मर्दन केलं आणि महालक्ष्मीने हा देवीचा प्रथम अवतार, सांगा मयाचा विस्तार. द्वितीय अवतारे महिषासुर, महालक्ष्मीने मारिला. सर्व देवांच्या तेजापासून महालक्ष्मी झाली उत्पन्न, तयांचे सांगा मा कथन, विस्तारुनी सर्वदा. बघा, सर्व देवांच्या तेजापासून महालक्ष्मीचा जन्म झाला आहे आणि ह्या महालक्ष्मीनंच महिषासुर मर्दनाचा नाश केलेला आहे. पार्वतीच्या देहापासून मा सरस्वती अवतार घेऊन, शुंभ निशुंभ दैत्य दारुण तिसऱ्या अवतारी मारिले. सांगावे ते सर्व चरित्र, श्रवणे पापी होती पवित्र. आणि काही अवतार सर्वत्र, कोण कोण जाहले. ह्यानंतर सुद्धा जेवढे अवतार झाले तेवढ्या अवतारांचं महात्म्य आणि कथा मला सांगा. त्यामुळं काय होईल, ऐकणाऱ्या श्रोत्यांचे जे कान आहेत ते चांगलं तेच ऐकतील, वाईट ते ऐकणार नाहीत आणि श्रोत्यांच्या मनाला समाधान लाभेल. त्या सर्व अवतारांचे कथन आम्हाला करावे जाण, तुझा क्षेत्रिकाल ज्ञान व्यास प्रसादे करुण्या. असं सांगितलं. तुमचे जे सद्गुरू आहेत व्यास भगवान, त्यांची तुमच्यावर कृपा आहे आणि त्यांनी तुम्हाला सर्व काही देऊन ठेवलेलं आहे. 19 शौनकादिकांच्या बोला, सूत मानसी आनंदला. मग वर्णन करिता झाला देवी महिमा पार. आणि नंतर व्यास भगवंताच्या शिष्याने शौनकांनी देवीची कथा सांगण्यास सुरुवात केली. सूत म्हणे शौनकादिकाशी, तुम्ही जैसे पुशिले आम्हासी, तैसेची मिळवणी सर्व ऋषी. पूर्वी मार्कंडेया प्रश्न केला. म्हणले पूर्वीच्या ऋषीने सुद्धा मार्कंडेय ऋषीनं हाच प्रश्न केला होता. मार्कंडेय झाला सांगता, ही मार्कंडेय पुराणी कथा. बादरायण झाला वर्णिता, तैसेची तुम्हा सांगतो. हे देवी महात्म्य पवित्र, सप्तशती महास्तोत्र, 700 मुख्य महामंत्र वेदव्यास बोलिला. 700 मंत्रांचा विस्तार, याच महिमाशे थोर. वर्णन करिता अंत अपार, ब्रह्मादिका कळेना. म्हणजे भगवती मातेच्या प्रत्येक अवताराची कथा भरपूर आहे, त्याचा अंत नाही. म्हणजे ब्रह्मादी देव सुद्धा हे देवीच्या संपूर्ण महात्म्याला जाणू शकत नाहीत. या देवी महात्म्यांचे पठण, जो विश्वास धरून करी पूर्ण. सर्व पुरुषार्थ त्याला गुण, प्राप्त होते निश्चय. आणि हे शांत मनानं ऐकावं लागतं आणि ध्यान देऊन ते ग्रहण करावं लागतं. ज्याप्रमाणे आपण जेवतो आणि पोट भरतं त्याप्रमाणे आपण ही देवी मातेची कथा ऐकल्यानंतर आपलं पोट भरलं पाहिजे, मन समाधानी झालं पाहिजे. जो जो कामधरी म्हणी, तो प्राप्त हो यजनी. आणि ही कथा ऐकल्यानंतर आपण मनामध्ये ज्या ज्या कामासाठी ज्या ज्या गोष्टींचा विचार करू ती प्रत्येक गोष्ट आपली पूर्ण होईल. निष्कामी जो त्यासी भवानी मोक्षपद देतसे. आणि जो निस्वार्थी भक्ती करतो
परोपकारी जेवण ठेवतो, कोणतंही पाप करत नाही, पुण्य प्रभावाकडे ज्याची जास्त ओढ असते, नामस्मरणाकडे ज्याची जास्त ओढ असते, त्याला शेवटी मोक्ष प्राप्त होईल, मोक्ष पद प्राप्त होईल असं सांगितलं. कृष्ण चतुर्दशीचे दिवशी अथवा कृष्णाष्टमीशी अथवा नवरात्री विशेषी फल अपार पठणाचे. आणि बघा आज नवरात्री आहे चालू, नवरात्रीमध्ये ह्याची फलप्राप्ती फार मोठी प्राप्त होते माणसाला, म्हणून ऐकणं फार गरजेचं आहे. नित्य यांचे पठण करिता देवी श्रवण करी तत्वता, ऐशी वेदांची एक वाक्यता वदली असे पुराणी. फक्त आपणच ऐकत नाही तर चारे वेद सुद्धा अदृश्य रूपानं आजूबाजूला बसून ते ऐकत असतात. असो मार्कंडेयाशी समाख्य ब्रह्मा सांगता झाला देख. आणि मार्कंडेय ऋषीनं ब्रह्मदेव काय सांगत आहेत, कवच अर्गला सुती किलक अनुक्रमे पठन करा. बघा काय सांगितलं यामध्ये, कवच अर्गला स्तुती किलक ही स्तुती एक छोटंसं पुस्तक मिळतं, त्यामध्ये लिहिलेली आहे. ती माणसं सर्वांनी नेहमी रोज वाचावी. त्यामुळे काय होईल, या तिन्हीचे पठण करून मग महास्तोत्र करावे पठण. म्हणजे त्या लहान पुस्तकामध्ये जे अर्गला स्तुती दिलेली आहे ती 3 प्रकारची आहे, आणि ती पठण म्हणजे वाचल्यानंतर मग यामध्ये महास्तोत्र देवीचं असतं ते पठण करावं. सोय अथवा ब्राह्मणद्वारा जाण पठण याचे करावे. आपल्याला जमत असेल तर आपण स्वतः ते वाचून पठण करावं आणि जगालाही सांगावं किंवा दुसऱ्यांना विचारावं. निष्काम भावार्थे करुण. पण भाव कसा म्हणत पाहिजे, निष्काम वृत्ती पाहिजे. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ते पाहिजे असं न म्हणता, हे परमेश्वरा तू जसं सुखी ठेवशील असा आम्ही राहो, फक्त तुझ्या आमच्याकडे कृपा राहू दे आणि तुझी फक्त आम्हाला दृढ भक्ती दे. निष्काम निस्वार्थी मनानं आपण जरी भक्ती केली सर्व काही प्राप्त होत असतं. हरी हर ब्रह्मादिदेव तिनी कवच रचिते झाले जनी. बघा हरे हर ब्रह्मादे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश्वर या तिघांनी हे रचलेलं आहे. त्याच्या पठणे मात्रे करुणी साधती सर्व पुरुषार्थ. जो पठण करी अर्गला स्तुती त्याशी प्रसन्न होय भगवती. आणि अर्गला स्तुती जो रोज नेहमी वाचेल त्याला भगवती माता प्रसन्न होईल म्हणून सांगितलं. साधती सर्व पुरुषार्थ. जो पठण करी अर्गला स्तुती त्याशी प्रसन्न होय भगवती. 700 वर निसृती भक्ता कारणे अर्पितसी. महादेव कृत किलक जो पठण करी आवश्यक त्याशी सर्व मंत्र यंत्राधिक अनायासे साधती. न कळत हे सर्व काय आपल्याला प्राप्त होईल. आपण भक्ती केली तर धन संपदा मुलं बाळ संसाराचं सुख संपूर्ण प्राप्त होईल आणि बुद्धीही प्राप्त होईल आणि दृढ भक्तीही प्राप्त होईल. कवचार्गला स्तुती किलक मार्कंडेय जपोनी समक्य. 14 कल्पायुष्य देख होते जाहले तयासी. 14 कल्पाचं आयुष्य होतं. म्हणजे रावणाला 14 चौघड्याचं राज्य होतं म्हणजे आयुष्य होतं. तरी सुद्धा अधर्माकडं कल गेला त्यामुळं ते संपुष्टात आलं. 14 स्मार्तामध्ये जाण 14 होता झाला आपण. 14 शैवांची नामाभिधाने सांगतो मी तुझ लागे. आणि कुणाला प्राप्त झालं एवढं मोठं याची नावं आता ऐकायला मिळतील आपल्याला. दुर्वास विश्वामित्र चतुरानन
चौथा मार्कंडेय आपण, इंद्रबाणासुर नारायण, कार्तिके आठवा. दधीची राम कण्व भार्गव, बृहस्पती गौतम हे सर्व, 14 स्मार्तांची नावे तुझ लागे सांगितली. एवढ्या संपूर्ण देवाना हे देवीचं महात्म्य प्राप्त झालेलं आहे. या 14 करिता स्मरण, आदि व्याधी जाते निरसून. आता बघा, तुम्हाला हे नाव सांगितले मी, दधीची राम कण्व भार्गव बृहस्पती गौतम, ही सर्वच 14 स्मार्तांची ही नावं सांगितली. ह्यांची नावं जरी नुसती घेतली तरी हे माणसाला प्राप्त होत आहे. या 14 करिता स्मरण, व्याधी व्याधी जाते निरसून, म्हणजे दुःख दारिद्र्य नाश पावेल. प्रसन्न होय पार्वती रमणा. कोण प्रसन्न होईल? शिव पार्वती प्रसन्न होईल. शैव भक्त म्हणून या, तुम्ही माझेच भक्त आहात म्हणून भगवंत प्रगट होऊन आपल्या छातीशी धरून त्याला आलिंगन देतील. सूत म्हणे शौनकादिकासी, तो मार्कंडेय सांगे धर्मासी. आणि शौनकाने जी कथा सांगितली, हीच कथा मार्कंडेय कोणाला सांगतोय? धर्माला सांगतोय. आणि म्हणे सर्व ऋषीशी एकाग्र चित्ते श्रवण करा. आणि जेवढे बसलेले ऋषीमुनी होते त्यांना सांगितलं, एकाग्र मन ठेवून हे साध्य करा आणि हे ऐका, म्हणजे तुम्हाला याचं श्रवण पूर्ण लाभेल. देवीच्या अवताराचे कारण सांगतो मी तुम्हाला गुण, तुम्ही एकाग्र चित्त करुण श्रवणाता करावे. एकाग्र चित्त म्हणजे सगळे टेन्शन सोडून द्यायची, एकही टेन्शन जवळ ठेवायचं नाही, कुणाचे विचाराचार जवळ ठेवायचे नाहीत. विचार एकच, फक्त भगवंत आणि मी आणि भक्ती माझी, एवढाच विचार जवळ ठेवायचा. ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिघे देवीचे पुत्र साचार. बघा, ब्रह्मा विष्णू महेश्वर हे तिघ सुद्धा कुणाचे पुत्र आहेत? देवीचेच पुत्र आहेत. तिघाशी पडता संकट थोर, देवी अवतार घेतसे. आणि तिघांना ज्यावेळी घोर मोठं संकट प्राप्त पडलं आणि ह्यांना काय समजेन असं झालं, त्या टायमाला ह्या देवी मातेनंच अवतार घेतला. अवतार घेऊन या जाण, दुष्टांचे करी निर्दालन, अधर्मनाशन धर्मस्थापन, करुणे भक्ताशी संरक्षी. आता तिन्ही देव एवढे प्रबळ आहेत, सर्व काही सांभाळतायत, अनंत ब्रह्मांड त्रिभुवन सांभाळतायत. पण ह्यांच्या वेळेस सुद्धा ज्यावेळी वेळ येते, ह्यांना कोणी आटपत नाही, त्या टायमाला ते सुद्धा आईलाच हाक मारतात आणि मग आई अनंत रूपामध्ये प्रगट होते आणि त्या दैत्यांचा म्हणा त्यांच्या आलेल्या संकटाचा नाश करते. याची विषयी पुरातन इतिहास सांगतो जाण, सावरणे म्हणतो सूर्यनंदन, 14 मध्ये 8वा. बघा, याविषयी पुरातन इतिहास असा आहे की सावरणे म्हणू असा हा जो सूर्यनंदन आहे, 14 मध्ये 8वा आहे. 14 म्हणूनची नाम विधाने, तुझ लागे सांगतो जाण, पहिला म्हणू तो स्वयंभू आपण, स्वारोचिष दुसरा, उत्तम तामस रैवत, चाक्षुषानी वैवस्वत, ही सप्त मन्वंतरे निश्रित, सावरणे तो 8वा. दक्ष सावरणे, ब्रह्मा सावरणे, धर्म सावरणे, रुद्र सावरणे, देव सावरणे, इंद्र सावरणे, हे 14 मनू अनुक्रमे. म्हणजे 14 मनू प्रत्येक कल्पाला ज्या ज्यावेळी पृथ्वीचा प्रलय येतो त्या टायमाला हे एक एक म्हणून प्रगट होत असतो. या ब्रह्मकल्पा माझारी
14 मनो अवधारी 71 चौकड्यावरी राज्य एकेकाचे. 14 चौकड्याचं राज्यानंतर प्रत्येकाला 14 चौकड्याचं राज्य प्राप्त होत असतं. सावरणे म्हणतो अष्टम सांगतो त्याचे जन्म कर्म. देवीचा प्रसाद उत्तम होता झाला त्यावरी. मग त्याच्यावरती देवीची कृपा झाली. मामायेचा प्रभाव तेने म्हणू झाला स्वैराव. मन्वंतराधीप वैभव होते झाले तयाशी. देवीच्या प्रसादे करुणी सूर्यपुत्र झाला सावरणी. ध्रुवायशी राज्य पाहुनी चिरंजीव झाला. महाप्रळय नाशिवंता ब्रह्मसृष्टी होत जात. परी सावरणे म्हणतो निश्रित राज्य तयाचे अक्षयी. त्याचे पूर्वजन्मीचे कथन सांगतो मी तुम्हाला गुण. तुम्ही एकाग्र चित्ते करुण सविस्तर श्रवण करा. पूर्वी स्वारोचीश मन्वंतरी आतयाचे वंशा माझारी. राजा झाला पृथ्वीवरी सुरत नाम तयाचे. 50 कोटी विस्तीर्णमही त्याचे राजाशी सर्वही. पुत्राचे परिपाही पालन करी प्रजेचे. तो राज्य करीत असता जाण शत्रू झाले तया निर्माण. क्षत्रिय राक्षसानी यवन युद्ध दारुण मांडले. सुरत राजा युद्ध करिता परिजय झाला नाही प्राप्त. शत्रू सर्वही बलवंता उपाय तेथे चालेना. दंड करुणे शत्रूशी राजा पळविला समरांगणी. मग तो पुराशी उणे राज्य करी स्वदेशीचे. तेथे उणे शत्रू प्रबळ युद्ध करीते झाले तुंबळ. प्रधानासहित राज्य सकळ हिरोने घेतले तयाचे. सर्व सैन्य स्वाधीन केले द्रव्य भांडार हिरोने नेले. मग रायाचे व्यापिले चित्त चिंते करून या. काय करावे कोठे जावे जनाशी मुख केवी दावावे. मृगया निमित्त करुणी पळावे हेचे आता उत्तम. आयशे चिंतून या मनी सुरथ राजा ते क्षणी. एकटा घोड्यावरी बैसोनी घोरवणी प्रवेशला. तेथे मेधा ऋषीचा आश्रम पाता झाला तु परम. श्वापदे सांडोनी स्वधर्म जेथे शांत वर्तती. धेनु व्याघ्र एके ठाई वर्तती परिवैर नाही. हंस कारंडव पक्षी सर्वही शब्द करती मधुस्वरे. पुष्पे तुळशी बिल्व कमळ वेद घोष करती सकळ. मुनी शिष्य मिळून केवळ मेधा ऋषी ते उपासिती. सुरत राजा तिथे जाऊनी साष्टांग करुणिया नमन. सांगता झाला वर्तमान मेधा मुनीशी सर्वही. मुनीने सत्कार करुण राहविला नृपनंदन परी चिंताक्रांत. असे म्हण आश्रमी हिंडे सभोवता. फार झाला चिंता तुर स्नेह व्यापिला पार. वडिले पाळले माझे पुर ते शत्रूने घेतले. प्रधान माझा शूर हस्ते शत्रूने तो घेतला हस्ते. राजश्रिया प्रजेची वस्ती कैशी राहिली कळेना. शूर हस्ती माझा प्रधान शत्रूशी मिळाला जाऊन. आता भोग पावेल कोण हे काही कळेना. जे वडील पाळले
परम कष्टे संपादिले ते आजी शत्रूनी घेतले द्रव्यकोश सर्वही ऐशी नाना चिंता करीत तव वैश्य पाहे अकस्मात तो एकटा चिंताक्रांत समाधी नाम तयाचे सुरत राजा पुषे त्याशी सांग तू कवणा हेशी कारण येथे यावयासी सांगा मासे काय ते दिसतोशी तू शोकाक्रांत अंतःकरणासे दुःखित याचे कारण काय वृत्तांत आम्हालागी निवेदी ऐशाय कोणी वैश्य जाण बोलता झाला नृपा लागुण समाधी नाम हे माझे पूर्ण वैश्य कुळी जन्मलो धनवंताचे कुळी जाहलो धनवंत होनी जन्मलो पुत्र स्त्रियाने बाहेर घातले धनलोभे करुनिया मजला बाहेर घातले माझे सर्व धन घेतले मग मी वने वास्तव्य केले येऊन या सर्वदा येथे शेवून या वन न जाणे त्यांचे वर्तमान कल्याण किंवा कल्याण त्यांचे काही कळेना श्री पुत्र उत्तम वागती किंवा धर्मे वर्तती हे काही न कळे निसृती म्हणून शोक होतसे सुरत राजा म्हणे वैश्याशी ज्यांनी तुझ घालविले वनाशी त्यांचा स्नेह तुझे मानसी कैसा येतो कळेना पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.